बातमी सांगलीची. सांगली महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे. भाजपकडून महापौर पदाकरता धीरज सूर्यवंशी यांचं नाव जाहीर आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून गजानन मगदूम उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात शरद पवार यांचं विधान आहे. विलिनीकरणासंदर्भात जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली. विलिनीकरण चर्चेत फडणवीस नव्हते. विलिनीकरणासंदर्भात फडणवीसांना बोलण्याचा काय अधिकार, असा सवाल या ठिकाणी शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार समजले. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यावेळेस त्यांना भाष्य करायचा काय अधिकार मला माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण करायचं का नाही करायचं हा निर्णय सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे. सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत. सुनेत्राताई जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा असेल. सोबत आणि दादांचा काय चर्चा झाली हे आम्हाला काही माहीत नाही, परंतु पहिल्यापासूनच माझं मत होतं की सगळे एकत्रित झाले पाहिजे आणि एकत्रित झालं असतं तर मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये तयार झालं असतं. कोणाला काय अधिकार आहे, स्वतंत्र आपण आहोत, देश स्वतंत्र आहे आणि कोणाला काय बोलायचं ते आपलं मत व्यक्त करतात, परंतु आमच्या पक्षाचा बाब आहे आणि आमच्या पक्षामध्ये जे काय निर्णय होईल ते वरिष्ठ निर्णय घेतील. विलिनीकरण चर्चेत फडणवीस नव्हते असं आता सांगण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देखील समोर येते. तर सुनेत्रा पवारांचा शपथविधीवर भाष्य करायचं नाही. शपथविधी झाला, आनंद आहे. संधी दिली, आनंद आहे. बारामतीतील पत्रकार परिषदेत शरद पवार यांचं वक्तव्य आहे. सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थितीत काय भावना आहे? कारण ज्या दिवशी आनंद आहे, संधी दिली, आनंद आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.